तर माझा टॉपिक आहे अनलॉक द सिक्रेट टू रिव्हर्स एज. आता ही स्लाइड दिसते, या स्लाइड मध्ये तुम्ही सांगू शकाल का ही स्लाइड काय दाखवते? Beautiful young people are accidents of nature, but beautiful old people are work of art. तरुण दिसणं तर तरुण जे असतात ते सुंदर दिसतातच, पण वृद्धांना कसं सुंदर होता येईल हे माझ्या पुस्तकात मी दाखवून द्यायचा प्रयत्न केलाय. आता आपलं दोन एज असतात, एक तर असतं क्रोनॉलॉजिकल एज आणि दुसरं असतं बायोलॉजिकल एज. हे क्रोनॉलॉजिकल एज म्हणजे आपलं वय, आपण किती दिवसांचे आहोत, आपण किती वर्षांचे आहोत ते. आणि बायोलॉजिकल एज म्हणजे आपण कसं दिसतो, किती तरुण दिसतो, किती वयाचे दिसतो असं. हेल्दी लाईफस्टाईल, आपण आपलं क्रोनॉलॉजिकल वयपेक्षा आपलं बायोलॉजिकल वय वयाचा जास्त विचार करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी आपण काही हेल्दी लाईफस्टाईल अवलंबल्या पाहिजे. हेल्दी ईटिंग इजंट अबाउट काउंटिंग फॅट, ग्राम्स, dieting, cleanses and antioxidants. It's about eating food untouched from the way we find it in a balanced way. A well-balanced diet provides all of the energy you need to keep you well active throughout the day. आपण फक्त खाताना ते किती खायला पाहिजे, क्वांटिटी किती पाहिजे त्याचा विचार न करता त्याच्या क्वालिटीचा विचार करायला पाहिजे. आणि आपण असं बॅलन्स डाएट खायला पाहिजे की त्याच्यामध्ये न्यूट्रिशन किती आहे, प्रोटीन किती आहे, कार्बोहायड्रेट किती आहे, फॅट किती आहे, विटामिन्स किती आहेत, मिनरल्स किती आहेत, हे विचार करून आपण आपलं डाएट फॉलो करायला पाहिजे. आपण आपल्या प्रत्येक दिवसाच्या जेवणात काय काय वस्तू असायला पाहिजे. पहिलं म्हणजे टोमॅटो. टोमॅटो मध्ये विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन के आणि B6 हे भरपूर प्रमाणात असतात. टोमॅटो तरुण दिसण्याचा एक सुंदर उपाय म्हणजे टोमॅटो. दिवसाला रोज कच्चे 2 टोमॅटो तुम्ही खा, तुमची स्किन खूप चांगली होईल. इव्हन चेहऱ्यावर जे टॅन दिसतात ना, ते टॅन दिसण्यासाठी सुद्धा तुम्ही एक टोमॅटो कच्चा टोमॅटो चेहऱ्यावर फिरवा, त्याच्यामुळे सुद्धा टॅन कमी होतो. दुसरं म्हणजे दही. दह्यामध्ये कॅल्शियम, B12 आणि B2 आणि जसं सरांनी मगाशी सांगितलं सेरोटोनिन लेवल कमी करायचं असेल तर दही खूप छान आहे. ऍपल अँड ऍपल अ डे कीप्स डॉक्टर अवे असं जे म्हणतात ते खरंच आहे. ऍपलमध्ये विटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स भरपूर प्रमाणात असतं. दिवसातून एक ऍपल खाल्लं तरी तुम्हाला पोटही भरल्यासारखं वाटतं, मनही भरतं. आणि ऍपल डायबिटीज वाले सुद्धा खाऊ शकतात. ड्रायफ्रुट्स तर तारुण्याला मिळालेलं एक वरदान आहे. ड्रायफ्रुट्स मध्ये विटॅमिन ए, सी, ई, के, बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम आणि आयर्न हे सगळं भरपूर प्रमाणात असतं. ड्रायफ्रुट्स किती खायला पाहिजेत? रोज खायला पाहिजेत का? तर हो, रोज खायला पाहिजेत. पण ते कसे खायचे ते पण महत्वाचं आहे. ड्रायफ्रुट्स खाताना ते रात्री भिजत ठेवायचे आणि सकाळी उठून अनिशपोटी खायचे. ते भिजवल्याने त्याच्यात न्यूट्रिशन व्हॅल्यू वाढतो आणि ते पचायला सुलभ आणि सोपे जातात. आणि दिवसातल्या सकाळी तुम्ही जेव्हा ते ड्रायफ्रुट्स खाता तेव्हा तुम्हाला भरल्यासारखं वाटतं आणि तुम्हाला त्याच्यातून न्यूट्रिशनही भरपूर प्रमाणात मिळतं. नंतर ग्रीन टी वेट लॉस करण्यासाठी एक सर्वोत्तम पर्याय असं आपण म्हणतात, असं सगळेच म्हणतात. आणि त्या ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, त्याच्यामुळेही वेट लॉस साठी त्याचा उपयोग होतो.
स्प्राउट्स म्हणजे मोड आलेली कडधान्य. मोड आलेली कडधान्य वृद्धत्व न लवकर येण्यासाठी एक वरदान आहे. स्प्राउट्स मध्ये विटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात आहेत आणि एक वाटी जरी तुम्ही स्प्राउट्स रोज दिवसाला खाल्ले तरी तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं. पोट भरलं की आपोआपच तुमचं जेवण कमी होतं आणि त्याच्यामधून तुम्हाला वेट लॉस करण्याची फायदा होतो. तर मिक्स सीड्स मध्ये विटॅमिन ई आहे, बी कॉम्प्लेक्स आहे, झिंक आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड हे भरपूर प्रमाणात मिक्स सीड्स मध्ये असतं आणि जे की ज्याला गुड फॅट म्हणतात ते गुड फॅटही मिक्स सीड्स मधून आपल्याला मिळतं. जिंजर मध्ये विटॅमिन B6, सी, पोटॅशियम, मॅग्नेशियम, जिंजरॉल हे सगळं जिंजर मध्ये असतं. आणखी काही सुपर फूड्स रोज आपण आपल्या आहारात घ्यायला पाहिजे. पहिलं म्हणजे बदाम तर आवश्यकच आहे. रोज प्रत्येकाने दिवसात सकाळी उठल्याबरोबर 5 बदाम तरी खायला पाहिजे. स्पिनॅच, पालक रोजच्या आहारात रोजच्या नाहीतरी आठवड्यातून 3दा तरी असायला पाहिजे तुमच्या. स्पिनॅच मध्ये आयर्न, विटॅमिन ए आणि सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. स्वीट पोटॅटो यालाही सुपरफूड म्हणतात आणि शुगर ज्यांना डायबिटीज आहे तेही स्वीट पोटॅटो खाऊ शकतात. असं नाहीये की ज्यांना शुगर आहे त्यांनी गोड खायचं नाही तर स्वीट पोटॅटो नाही खायचा. स्वीट पोटॅटो तुम्ही खाऊ शकता. त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन आहे आणि फायबर भरपूर प्रमाणात आहे आणि त्याच्यामध्ये विटॅमिन सी आणि B6 तेही भरपूर प्रमाणात आहे. नेक्स्ट म्हणजे आवळा. आवळ्याला तर चिरतारुण्याचं वरदान असं म्हटलं जातं. रोजच्या आपल्या आहारात एक आवळा असायला पाहिजे. कच्चाही खाऊ शकता तुम्ही किंवा आवळा ज्यूस. पण आवळा ज्यूस तुम्ही घरच्या घरी केलात तर बरं होईल, कारण बाहेरचा जो असतो त्याच्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतात आणि त्याच्यामध्ये शुगर असते. ती शुगर आपल्याला हानिकारक असते. त्याच्यामुळे एक आवळा तुम्ही किसला तो आणि जरा गरम पाण्यामध्ये ज्यूस करून सकाळी खाण्यासाठी प्यायला तरी खूप छान आहे. किंवा तुम्ही कच्चा दिवसातून कधीही एकदा आवळा खाऊ शकता. हळद, टर्मरिक. हळद पावडरला पण आयुर्वेदामध्ये आणि न्यूट्रिशन मध्ये खूप जास्त महत्व आहे. त्याच्यामध्ये जे कुरकुमीन असतं ते कुरकुमीन आपले शरीराचं त्वचेलाही एक उजळ रंग देतात आणि आपलं सर्दी खोकला ह्याच्यापासूनही हळदीपासून आपल्याला फायदा मिळतो. बेरीज मध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स भरपूर असतात बेरीज मध्ये. नंतर चिया सीड्स मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड भरपूर प्रमाणात आहेत. जिंजर मध्ये अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट्स आहेत. पुन्हा ग्रीन टी, लसूण, कोकोनट, फ्लॅक्स सीड्स हे सगळे जे सुपर फूड्स आहेत त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. अँटीऑक्सिडंट्स आपल्याला रोगापासून आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. इन्फ्लमेशन पासून आपलं संरक्षण करतात. तर हे सगळे सुपर फूड्स आपल्या जेवणात नेहमी असायला पाहिजे. फूड्स टू अवॉइड. काय खायला पाहिजे, काय नाही खायला पाहिजे. काय नाही खायला पाहिजे. शुगर, साखर आणि साखरेचे पदार्थ का नाही खायला पाहिजे तर साखरेचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. साखरेमुळे वृद्धत्वाची प्रक्रिया लवकर होते. साखर आपल्या जेवणात आहारात असेल तर आपली स्किन पण डॅमेज होते त्याने आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. बॉडीची इलॅस्टिसिटी कमी होते साखरेमुळे. आणि दुसरं तर आहे शुगर वाढते. शुगर वाढली की मग डायबिटीज होतो. डायबिटीज झालं की आयुष्यभर गोळ्या खा. नंतर मग सॉल्ट मध्ये सोडियम जास्त असतं. या सोडियममुळे आपलं इतकं नुकसान होतं. सोडियममुळे किडनीचे आजार होतात,
प्रेशर वाढतं. सोडियममुळे हृदयाचे रोग होतात. त्यामुळे आपण सॉल्ट पण आहारात कमी करायला पाहिजे. सॉल्ट तुम्ही पिंक सॉल्ट घेतलात तर चालेल. आणि ज्यांना तर डायबिटीज आहे, शुगर, ब्लड प्रेशर आहे ज्यांना, त्यांनी तर साखर, सॉल्ट अगदी अवॉइडच करायला पाहिजे. नंतर मैदा. मैदा काय आहे तर सरांनी सकाळी सरांच्या सेशनमध्ये सांगितलं मैद्यामुळे काय होतं. मैद्यामध्ये फायबर कमी असतं आणि ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये म्हणजे ते स्टक होतं मैदा. त्याच्यामुळे पोट साफ होत नाही. हे पोट साफ न झाल्यामुळे मग ते आपलं फॅट वाढतं. त्याच्यामुळे मैदा अवॉइड करायला पाहिजे. आणि मैदा डायजेस्ट नाही होत त्याच्यामध्ये फायबर नसल्यामुळे. नंतर ट्रान्सफॅट म्हणजे जे व्हाईट फॅट असतं. ट्रान्सफॅट काय करते, तुम्ही वडापाव खाता तर वड्यातलं तेल जे वडे बनवतात ते वड्याचं तेल किती वेळा ते हे करतात, चेंज करतात. ती कंटिन्यू तेल जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्याचं तेल उकळतच असतं. त्या तेलातून हे ट्रान्सफॅट आहे. मग त्याच्यातून आपल्याला कोलेस्ट्रॉल आपले वाढतात आणि मग सगळे आजार होतात. त्याच्यामुळे हे ट्रान्सफॅट अवॉइड करायला पाहिजे. तेच आपण घरी वडा करून खाल्लं, आपण ते तेल एकदाच उकळतो ना, ते परत परत नाही उकळत. त्याच्यामुळे बाहेरचं खाणं टाळायला पाहिजे. रिफाईंड कार्ब्स पण आपण नाही घ्यायचे. तेल कोणतं वापरायला पाहिजे? रिफाईंड. तुम्ही कोणतं तेल वापरता मॅडम? तेल कच्च्या घाणीचं तेल सगळ्यात उत्तम. पण ते नसेल तर तुम्ही फिल्टर ऑइल वापरू शकता. पण रिफाईंड तेल नाही चांगलं. रिफाईंड तेलमध्ये कोलेस्ट्रॉल वाढतं. नंतर फास्ट फूड घ्यायला पाहिजेत का? समज नाही. पॅकेज फूड आणि प्रोसेस्ड फूड हे सगळं याच्यामध्ये केमिकल्स असतात. त्याच्यामध्ये सोडियम असतात, त्याच्यामध्ये एक्स्ट्रा शुगर असते. ते आपल्या बॉडीला हानिकारक असतं. त्याच्यामुळे हे सगळे आपण प्रॉडक्ट्स अवॉइड केले तर बरंच आहे. नेक्स्ट म्हणजे स्किन केअर. ते आपण आपल्या त्वचेची काळजी कशी घ्यायला पाहिजे. क्लिन्सिंग दिवसातून 3 वेळा किंवा आपण जेव्हा बाहेर जातो, बाहेरून येतो तेव्हा त्वचेची काळजी ते व्यवस्थित क्लीन करायला पाहिजे. एक्सफोलिएशन म्हणजे काय की चेहऱ्यावर जी डेड स्किन असते चेहऱ्यावर किंवा हातापायावर, ती डेड स्किन आपण काढायला पाहिजे. त्याच्यासाठी महिन्यातून एकदा फेशियलला पार्लरमध्ये जायची गरज नाही. घरी आपण अगदी तेल लावलं, दातावर दही लावलं, बेसन पीठ लावलं की ही डेड स्किन निघते. तर हा एक उपाय आपण घरच्या घरी करू शकतो. मॉइश्चरायझिंग. आपल्याला स्किनला मॉइश्चराईज करायची पण गरज असते. सनस्क्रीन लावायला पाहिजे का? येस. कधी लावायला पाहिजे? आणि कन्सिस्टन्सी अँड पेशन्स. प्रत्येक गोष्टीमध्ये कन्सिस्टन्सी पाहिजे आणि तुमच्याकडे पेशन्स पाहिजे की मला आता इथे काहीतरी स्किनचा आजार झालाय, मग त्याला स्किनचे आजार बहुतेक म्हणजे लवकर बरे नाही होत. कधी कधी खाण्यामध्ये तुमच्या काहीतरी उलटसुलट होतं, त्याच्यामुळे स्किनचे आजार होतात. पण जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता स्किनची ट्रीटमेंट करायला, तेव्हा त्याला ती प्रोसिजर जरा लेंदी असते. पण त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे आणि पेशन्स ठेवायला पाहिजे. तर त्या स्किनचे आजारही लवकर बरे होत असतात. आता डिटॉक्सिफिकेशन. आपण इथे आलो आहोत 3 दिवस सगळे डिटॉक्सिफिकेशनसाठी. डिटॉक्सिफिकेशन बद्दल मॅडमने तर सांगितलंच आहे. तरी आणखी मी तुम्हाला विचारू शकते की आपण आपले कपडे रोज धुतो, अंघोळ रोज करतो, घराची साफसफाई रोज करतो. मग आपण बॉडीची साफसफाई करतो का? नाही करत. उपास करून होते का तेवढी? उपासाला तुम्ही काय खाता? साबुदाणे खाता. मग तुम्ही आणखी ते एक्स्ट्रा कॅलरीज घेता साबुदाण्यामध्ये. मग तुम्ही जर रताळी खाल्ली तर त्याच्यामध्ये पण कॅलरीज मिळतात. तो उपास म्हणजे डिटॉक्सिफिकेशन प्रॉपरली नाही होत. उपास पण एक डिटॉक्सिफिकेशनचा प्रोसेस आहे.
पण त्याच्या आधी फुल बॉडी डिटॉक्स हे 3 दिवस तुम्ही करायला पाहिजे, जे की आम्ही तुमच्याकडून करून घेतो. त्याच्यामध्ये आम्ही शिजवलेलं काही देत नाही तुम्हाला. डिटॉक्सिफिकेशन किती वेळा करायला पाहिजे किंवा कधी कधी करायला पाहिजे? प्रत्येक सीझन सुरू व्हायच्या अगोदर वर्षातून किमान 3 वेळा आपली बॉडी कम्प्लीट फुल्ली डिटॉक्सिफिकेशन करायला पाहिजे. डिटॉक्सिफिकेशनचे फायदे काय आहेत? तर आपलं डायजेशन सुधारतं, एनर्जी लेवल वाढते, आपली इम्युन फंक्शन चांगलं होतं. स्किन तुम्हाला तर 3 दिवसानंतर सगळ्यांना अनुभव येईल की तुमच्या स्किनमध्ये किती ग्लो आला आहे आणि स्किनमध्ये किती फरक झाला आहे. वेट लॉस होतो जेव्हा तिसऱ्या दिवशी आपण सगळे पॅरामीटर्स चेक केले सकाळी. तिसऱ्या दिवशी जेव्हा आपण ते पॅरामीटर्स चेक करू, कुणाचं वेट लॉस कमी झालं असेल, कुणाचं आर्मचे कमी झाले असतील, म्हणजे प्रत्येक पॅरामीटरमध्ये चेंजेस तुम्हाला दिसतील. हे आफ्टर 3 डेज. मेंटल क्लॅरिटी अँड फोकस, त्याच्यामुळे आपल्याला ती एक क्लॅरिटी येईल की आपल्याला या 3 दिवसानंतर अनुभव येईल की आपण हे करायला पाहिजे आणि आपण एवढे दिवस का नाही करत होतो. इन्फ्लमेशन कमी होईल, तुमचं ऑर्गन तुमचे चांगले काम करतील, हार्मोन्स बॅलन्स होतील. ज्यांना पीसीओडी पीसीओस आहे, हल्ली मुलींमध्ये खूप प्रकार आहेत त्या आजाराचे, त्यांनी तर करायलाच पाहिजे 3 दिवस डिटॉक्सिफिकेशन. आणि त्याच्यामुळे झोपही रात्री छान येते डिटॉक्स केल्यानंतर. बायोहॅकिंग सिक्रेट्स म्हणजे आपण आता हे सगळं बघितलं, पण आपण आणखी प्रगत करताना काय आहे त्याच्यामध्ये. तर पहिलं साऊंड स्लीप, झोप आपल्याला पाहिजे, शांत झोप पाहिजे. उद्या झोपेवर एक छान सेशन होणार आहे, तरी पण मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्याला ॲटलिस्ट 5 ते 6 तासाची शांत झोप पाहिजे असते रोज. झोपेमुळे आपलं माइंड पण रिलॅक्स होतं, दुसऱ्या दिवशी आपल्याला काम करण्याची ऊर्जा पण मिळते आणि थकल्यासारखंही नाही वाटत. माइंडफुलनेस, मेडिटेशन करतो कुणी? जेव्हा आपल्याला वेळ मिळेल, सकाळी ॲक्च्युली मेडिटेशन करायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला सकाळी वेळ नाही मिळत, रात्री झोपताना केलं तरी चालेल. अगदी मेडिटेशन करण्यासाठी तुम्हाला एखाद्या शांत ठिकाणी बसायचे असंही नाही. जेव्हा तुम्ही देवाकडे दिवाबत्ती करता, तिथे 10 मिनिटं तुम्ही शांत बसता, तेव्हा पण तुम्ही तुमच्या सगळ्या बाकीच्या विचारातून बाहेर येता आणि तुम्ही देवाकडे एकरूप होता. त्यालाही आपण मेडिटेशन म्हणू शकतो. तेवढं केलं तरी तुम्हाला तुमचं माइंड रिफ्रेश होईल. एक्सरसाइज करायला पाहिजे का? सगळे करतात एक्सरसाइज. समजा किती एक्सरसाइज करतो? थोडी. एक्सरसाइज रोज करायला पाहिजे. अगदी तुम्हाला बाहेर जाऊन जिममध्ये जाऊन वेळ नसेल तर तुम्ही घरच्या घरी पण आधी ऑनलाईन कोर्सेस आहेत योगाचे आणि एक्सरसाइजचे, ते करायला पाहिजे सगळ्यांनी. 20 ते 25 मिनिटं ॲटलिस्ट. नाही एक्सरसाइज तुम्हाला करता येतील, थोडंसं डान्स करा, त्याच्यातून झुंबा करा, त्याच्यातूनही एक्सरसाइज मिळतो. रिफ्लेक्ट म्हणजे आत्मपरीक्षण, आत्मचिंतन. आपण दिवसभरात काय काय गोष्टी केल्या, आपण किती चांगल्या गोष्टी काही केल्या असतील तर त्याचं आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळते का? त्याच्यासाठी आपण आपल्याला स्वतःला थँक्यू म्हणतोय का? नाही म्हणत कधी. आपण म्हणायला पाहिजे. आपण आपल्याबद्दल स्वतःबद्दल थँक्सफुल म्हणायला पाहिजे आणि ज्या गोष्टी आपल्याकडून वाईट होत आहेत दिवसभरात त्याचंही आपण चिंतन करायला पाहिजे की ती वाईट गोष्ट का झाली, मग त्या वाईट गोष्टीसाठी मग मी ती होऊ नये यासाठी आपण पुढे काय करायला पाहिजे. गेट आउट ऑफ रिग्रेट्स. आपण असं म्हणजे काय करतो की आपण खूप पास्टमध्ये जातो आणि एखादी गोष्ट आपल्याबरोबर चांगली नसेल झाली तर मग आपण त्याचा विचार करत असतो की मग हे म्हणजे एखाद्या जवळच्या व्यक्तीचं निधन झालं तर मग ते आपण असं त्या निगेटिव्ह थिंकिंगमध्ये जात असतो. तर ते आपण सोडून द्यायला पाहिजे आणि आपण पॉझिटिव्ह थिंकिंगचा विचार करायला पाहिजे. टाईम मॅनेजमेंट.
टाइम सगळ्यांचाच प्रेशियस असतो, पण हे टाइम मॅनेजमेंट पण जमायला पाहिजे तुम्हाला. सकाळी तुम्ही किती वाजता उठता, मग नंतर सकाळी उद्याच्या कामाची लिस्ट आपण आज करायला पाहिजे. मला सकाळी किती वाजता उठायचंय, मग मला कोणत्या वेळेत काय काम करायचंय, मला कुणाला कॉल करायचा आहे, मला कुणाची अपॉइंटमेंट आहे, मला किती वेळ माझ्या एक्सरसाइजला द्यायला पाहिजे, किती वेळ मी मेडिटेशन करायला पाहिजे. हे उद्याचं सगळं टाइम मॅनेजमेंट तुम्ही आज कराल तर तुम्ही 50% यशस्वी होताय. सेल्फ टाइम, स्वतःला वेळ देताय, कुणी देताय स्वतःला वेळ. मला काय आवडतं आणि मला काय करायला पाहिजे. दिवसभर आपण घरची सगळी कामं करतो, सगळ्यांसाठी आपण जगतो, पण आपण स्वतःसाठी जगतो का? नाही जगत. मग आपण आपल्या आवडी निवडी आपण जपायला पाहिजे. कुणाला वाचायला आवडतं, कुणाला लिहायला आवडतं, कुणाला गाणी म्हणायला आवडतं, कुणाला डान्स करायला आवडतं. तर सगळ्यांनी आपल्या स्वतःसाठी थोडासा वेळ दिला तर आपलं माइंड फ्रेश होईल. आता आपण काही सिक्रेट फॉर्म्युला बघूया हेल्थी लाईफस्टाईलचा. फर्स्ट पॉझिटिव्ह माइंडसेट. पॉझिटिव्ह माइंडसेट असायलाच पाहिजे आपला. कारण एखादी गोष्ट आपल्याला करायची, जीवनात अचीव करायची, तर जर आपला माइंडसेट पॉझिटिव्ह नसेल तर आपण काहीच करू नाही शकत. जेव्हा एखादी गोष्ट मला करायची आहे आणि तो मी फोकस केला त्याच्यासाठी मी गोल निश्चित केले, तर मग ती गोष्ट होतेच होते. मग नेचर पण त्याला साथ देते. पण पहिलं आपली मनाची तयारी पाहिजे की हा माझा पॉझिटिव्ह अप्रोच आहे आणि मला ही गोष्ट साध्य करायची. बॅलन्स डाएट खूप इम्पॉर्टंट आहे. बॅलन्स डाएट. आपण जेवतो, आपण आपल्या प्लेटचं व्हॅल्यू नाही बघायला पाहिजे, प्लेटची क्वालिटी बघायला पाहिजे. त्या प्लेटमध्ये किती न्यूट्रिशियस अन्न आहे. दुपारी आपण अन्न जेवलात, प्लेट होती भरपूर भरली, पण त्याच्यामध्ये न्यूट्रिशन किती होते. त्याच्यात प्रथिने होते, कार्बोहायड्रेट्स होते, फॅट होते, विटॅमिन्स होते, मिनरल्स होते. मग या सगळ्या डाएटने आपलं जेवण फुलफिल पाहिजे. आणि आपल्या दिवसभराच्या जेवणात ड्रायफ्रुट्स पाहिजे. एक फळ, कोणतंही फळ, सीझनल फळ. जेव्हा ते रोज ॲपलच खायला पाहिजे तसं नाही. जेव्हा ज्या सीझनमध्ये जी फळं मिळतात ती रोज दिवसातून एक फळ खायचं. फळ खायचा टाइम सकाळी. नाश्त्याला तुम्ही फळ खाल्लं तर अत्यंत उत्तम आहे, पण तुम्ही नाश्त्याला नाही खाऊ शकतात, 4 किंवा 5 वाजताही खाऊ शकता. एक फळ. सॅलड पाहिजे जेवणामध्ये दुपारच्या. चपाती भाजी काय खातात, आणि चपातीपेक्षा मी तुम्हाला ॲडवाइस करेन की भाकरी असेल तर उत्तम. आणि ज्याला आपण एकोआर म्हणतो, नॅचरोपॅथीमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही एकोआर घ्या, म्हणजे एका वेळेस एकच खायचं. समजा मी दुपारी भाजी आणि भाकरी खाल्ली, त्याच्याबरोबर सॅलड खाल्ली, संध्याकाळी मी फक्त राईस खायचे. असंही तुम्ही आपली प्लेट चेंज करू शकता. एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे. नेव्हर टू बी रिटायर्ड, हे इम्पॉर्टंट आहे. आता मी वर्किंग वुमन आहे, माझं सर्टन एज पर्यंत मी वर्किंग असणार आहे. त्यानंतर जेव्हा मी रिटायर होणार, मग तेव्हा मला असं वाटेल की माझा वेळ मग मी कुठे इन्व्हेस्ट करू. म्हणजे तो एक रुटीन चेंज होऊन जातं. पण त्या रिटायरमेंट नंतर आपण आपला वेळ कुठे इन्व्हेस्ट करायचा हे आपण आधीच ठरवायचं. त्यामुळे कधीही रिटायर नाही व्हायचंय तुम्ही, ना शरीराने ना मनाने. कारण एकदा आपलं फिजिकल ऍक्टिव्हिटी कमी झाल्या की नॅचरली आपलं मेंटल ऍक्टिव्हिटीज पण कमी होतात. मग आपण विचार करू लागतो की नाही, मग आता माझा वेळ कसा जाणार, मग मी काय करणार, कसं करू. त्याच्यामुळे तुम्ही कधीही रिटायर व्हायचं नाहीये. लिव्ह इन प्रेझेंट. नेहमी वर्तमानात जगायचंय ना. पास्टमध्ये जगायचे, फ्युचरचे आपण स्वप्न बघायचे, पण त्याच्यापेक्षा जास्त वर्तमानात जगायचे. आणि ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करायची सर्वांना. आपण सकाळी उठतो, फ्रेश एअर आपल्याला मिळते, नेचरमधून आपल्याला तो ऑक्सिजन मिळतो. आपण कधी निसर्गाला म्हणालो धन्यवाद. शेतीमधून आपल्याला एवढं सगळं
अन्नधान्य मिळते, तर आपण शेतीला कधी धन्यवाद म्हणतात नाही म्हणायला पाहिजे. त्या बॉटलमधलं आपण पाणी पिलं, बॉटलला धन्यवाद म्हणायला पाहिजे, पाण्याला धन्यवाद म्हणायला पाहिजे. आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी जे केलंय त्यांना धन्यवाद म्हणायला पाहिजे. आपल्या गुरुजनांनी आपल्यासाठी जे केले त्यांना धन्यवाद म्हणायला पाहिजे. नेहमी धन्यवादाची भावना असेल ना तर आपलंही मन त्याच्यामुळे पॉझिटिव्ह राहतं, शांत राहतं. आणि या सगळ्या अशा गोष्टी आहेत ज्या हेल्दी लिव्हिंगसाठी इम्पॉर्टंट आहेत. हे माझं पुस्तक आहे चिरकारुण्याचे रहस्य, जे लिहिण्यासाठी माझ्या मेंटर दादा सरांनी आणि प्रमोद सरांनी मला खूप हेल्प केली.